महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात उजवली जाते, परंतु यावर्षी नवदुर्गेचा जो कार्यक्रम असतो, आपण ज्याला नवरात्र म्हणतो, ते गुजरातमध्ये लाखो नाही करोडो रुपये खर्च करून तो कार्यक्रम उजवला जातो. पण यावर्षी या चैत्री नवरात्रीचा एवढा मोठा अनुभव आला, एवढा मोठा कार्यक्रम पवागडला झाला तर विचार करायसाठी. आणि काही अनुभव आले, काही कारणा घडलं, पण प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम करताना अपेक्षा ठेवून करायचं नसतं तर मी हा कार्यक्रम करील ना माझा फायदा होईल, तसं नाही. आणि चैत्री नवरात्रीचा विषय जर घेतला तर खूपच वेगळं परिवर्तन घडवासारखं आहे. कारण की आपण जे कपडे घालतो हे बी नॉनव्हेज पाहिजे, निकर बनियान आथरायला पाथरायला पांघरायला ते बी नॉनव्हेज पाहिजे. आणि खरं पाहायला गेलं तर मनुष्य जन्माला येतो पृथ्वीवर, पृथ्वी तत्वावर, तर खाली न आथरता न पांघरता पृथ्वीवर जर 9 दिवस उपास करून काढून दिला, त्याला काहीतरी वेगळंच घडेल. आणि हे आज नाही, मी वयाच्या 24व्या वर्षी या कार्यक्रमाला सुरुवात केली, पण मी प्रख्यात बाहेर पडू दिलं नाही. कारण की नवदुर्गेचा कार्यक्रम सगळीकडे आनंद उत्सव साजरा होतो. आणि जे काही मेन आहे ते कोणाला कल्पना बी नाही, आणि कशी करायची ना काय करायची. आता बहुतेक लोकांनी या कार्यक्रमाबद्दल काही कानाकोपऱ्यामध्ये चर्चा झाली. इथे बी भरपूर मंडळी आहे कानाकोपऱ्यातले, तिथे बी त्यांना परवानगी देतात, आपल्याला का नाही. पण तुमची जर करायची इच्छा नसेल, म्हणजे करताय त्यांना मोठं दाखवायची गरज नाही. कारण की समोर आला तर गंगाराम शेठ, त्याच्याजवळ एवढं भरपूर आहे, अमुक आहे, तरी त्यांना उपास करायची परवानगी दादांनी दिली, हे चुकीचं आहे बरं का. तुमच्या भाग्यात नसेल तर तुम्ही काही करणार नाही. आणि या कार्यक्रमानिमित्त आता आलोच आहे आम्ही, पण सगळ्यांना अजून एक हात जोडून विनंती आहे, तुमचा उपास मी भले सोडून जाईल, पण आमचा उपासाला खंडन करू नका. उपास सोडायची काय आग्रह करू नका. कारण की उपास करायचे फायदे तर भरपूर आहे. महाराष्ट्राचीच म्हण आहे, मास्टर लोक किंवा जे संत हे सांगतात, केल्याशिवाय निघत नाही, केलेले वयात जात नाही. करा, व्हायला पाहिजे. आपण जे काय बोलतो त्याचं आवरण ठेवायला पाहिजे.